त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वात पहिलं सचिन सरांचं मी आभार व्यक्त करते आम्हाला बोलवल्याबद्दल. मी महिलांच्या आपल्या काही प्रॉब्लेम फॅमिलीच्या असतील अशा गोष्टी सोडवते. काल कोल्हापूरमध्ये असाच एक विषय महिलांवरती अन्याय झालेला, म्हणजे नवरात्रीचा जी मुलं असून तिला देत नव्हते. ती मुलं ती कोर्टाचा सुद्धा निकाल नाही ऐकला, माझा निकाल तिथं मी ऐकवला आणि ती मुलं त्या महिलेच्या स्वाधीन केली. मॅडम ज्या आहेत त्या ह्या संस्थेच्या ग्लोबल इंडियामध्ये आहे, त्यांचंही काम बरंच आहे. मागच्या वर्षी आपण स्वप्नेकर हॉलला आपण घेतलेलो. आपल्या ह्या टीममध्ये बऱ्याच महिला आहेत आणि आपल्या महिलांसाठी ही महत्त्वाची संस्था आहे. तुम्ही सामाजिक कार्यासाठी इकडे जाता तिकडे जाता सगळीकडे पैसे गुंतवणूक करतात, पण एखादी पॉलिसी ह्यांच्या इथे काढला तर ते स्वतःच्या सुरक्षितेसाठी आहे. हे आपण महिलांनी जाणून घ्यावं, कारण हीच गोष्ट आमच्याही घरी घडलेली आहे. त्याला आता 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. माझ्या मावस भावाच्या मिसेसला कॅन्सरच झालेला आहे, तिला 3 मुलं होती आणि ह्या गोष्टीत ती आता त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. ह्याच्यामध्ये त्या आता एवढं सचिन सरांनी सांगितले, बाकीच्या बऱ्याच आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं हे तुम्ही लक्षात घ्या. ही पॉलिसी तुम्ही LIC भरता, सगळीकडे भरता, स्वतःसाठी आपण सगळं खर्च करतो. हॉटेलमध्ये आपण एका दिवसाला जेवायला गेलो तरी 2,000-3,000 आपण तिथं सगळं खर्चाने करतो. त्यातच तुम्ही काहीतरी स्वतःच्या ह्याच्याने बारकाईने पैसे साठवून आपली पॉलिसी करून आपल्या स्वतःच्या जीवनासाठी तुम्ही करा. ह्या गोष्टीसाठी लागू नका आणि ह्या कंपनीला जॉईन व्हा. हा स्वतःचा बिझनेस पण मोठा आहे, चांगला पण होईल. ह्याच्यासाठी पण मी सर्व संस्थेच्या आपल्या ह्या मॅडमनी पण बराच वेळ सगळ्यांचं मन करून केंद्र केलेलं आहे. त्यामुळे आणि बोलल्याबद्दल एवढा मला वेळ दिला आणि मलाही आज खूप गडबड आहे. सचिन सरांनी खूपच रिक्वेस्ट केली म्हणून मी आले. नलवडी मॅडमच्या घरी कार्यक्रम आहे, त्यांचा जीव खाली बोलवायला लागलाय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवले. जय शिवराय.